सामान्य नागरिकांना सुलभ प्रवास घडावा यासाठी शासनाने एसटी महामंडळाची स्थापना केली। या एसटीमधून मोठ्या शहरासह छोट्या गावांमध्ये नागरिक ये-जा करत असतात, परंतु प्रवासासाठी एसटी बस स्थानकावर आलेल्या नागरिकांना आवश्यक त्या सोयी सुविधा मिळतात की नाही हे पाहण्यासाठी अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अकोला बस स्थानकावर धडक भेट दिली। यामध्ये त्यांना अकोला बस स्थानकावर अस्वच्छता आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि पासेससाठी रांगेत ताटकडक शाळकरी मुलं आणि ज्येष्ठ नागरिक दिसले। या सर्व गोष्टीकडे एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सर्रास दुर्लक्ष असल्याने पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच धारेवर धरलं आणि ताबडतोब सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले। पण महत्त्वाचं म्हणजे जे माझ्या मनाला सुद्धा रुतलं की इथे येणारे विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थी गेली 4-5 दिवसापासून शाळा पडून लाईनीत उभे आहोत असं सांगत होते। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना जी सवलत द्यायची असते त्या सवलतीच्यासाठी या वयात त्यांना इथे येऊन 5-5, 6-6 तास बसायला लागतं। धोरण जाहीर झालं आणि सगळ्यांना शाळेचं सत्र सुरू झाल्यामुळे सगळ्यांची एकदाच गर्दी होऊन गेली। त्याच्यामुळे येत्या 3-4 दिवसामध्ये मुलांची शाळासुद्धा पडली नाही पाहिजे, त्यांना लागणाऱ्या कागदपत्रांच्या बद्दलचं त्यांनासुद्धा माहिती गेली पाहिजे आणि आल्यानंतर तातडीनं त्यांचं काम झालं पाहिजे यासाठी सूचना दिलेल्या आहेत। याबरोबरच रांगेत ताटकडक उभे असलेले विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना लवकरात लवकर पासेस वाटप व्हावे यासाठी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे। त्या केवळ सूचनाच नाही तर मी स्वतः लक्ष घालून 3-4 दिवस आता ह्या बाबतीतलं शिबिर घेऊन ज्या विद्यार्थ्यांना या बाबतीतली पास करून घ्यायची आहे या 3-4 दिवसामध्ये सोमवारपर्यंत, मंगळवारपर्यंत किंवा शेवटच्या विद्यार्थ्याला पास मिळेपर्यंत आम्ही हा उपक्रम चालू ठेवू। ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी सुद्धा त्यांना लागणारी जी कागदपत्रं आहेत तेव्हा आमची जी ज्येष्ठ मंडळी आहे घरातली त्यांना जायच्यासाठीचा हा पास त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही तातडीनं ती व्यवस्था करायला सांगितली। यामुळे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभं राहावं लागणार नाही। VC न्यूज करिता अकोला येथून कुशल भगत यांचा वृत्तांत।